शुक्रवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही. ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या योजनेच्या व मेस्टेम प्राधिकरणाकडून शुक्रवारी दिनांक 19 जानेवारी 2024 सकाळी 9 वाजल्यापासून ते शनिवार दिनांक 20/1/2024 असा 24 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. या शटडाऊन कालावधीत निगा देखभाल व दुरुस्तीमधील अत्यावश्यक कामे, टेमघर जलशुद्धीकरण केंद्र, नवीन मोटर कंट्रोल पॅनल बसवणे व कळवा प्रभाग समिती अंतर्गत मुख्य जलवाहिनीवर कनेक्शन करणे इत्यादी तातडीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या अनुषंगाने ठाणे शहरातील घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तकनगर, साकेत, ऋतू पार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रूपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा व कळव्याच्या काही भागातील पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद राहील. वरील शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा व महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
तेजस्विनी महिला संमेलनाअंतर्गत स्वर्गीय दादा कोंडके एम्फी थिएटर येथे उदंड प्रतिसादात पार पडली पथनाट्य स्पर्धा आणि घोषवाक्य स्पर्धा. रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी तेजस्विनी महिला संमेलनाअंतर्गत राजमाता जिजाबाई ट्रस्ट आणि राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशन आयोजित पथनाट्य स्पर्धांचे आणि घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पथनाट्य स्पर्धांमध्ये ठाणे आणि ठाणे बाहेरील तब्बल 14 ग्रुपने सहभाग दर्शवला होता. महिला सबलीकरण, सुरक्षा, आरोग्य, शिक्षण, कायदा या विषयावर अत्यंत कल्पकतेने सादरीकरण करून सगळ्या पथनाट्यांमधून समाज प्रबोधनाचे धडे गिरवले गेले. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेमध्ये समाजातील सर्व स्तरातील गटांनी भाग घेतला होता. डॉक्टर, शिक्षिका, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, तृतीयपंथी, मदतनीस असा सर्व स्तरांचा आणि 18 वर्षावरील सर्व वयोगटांचा समावेश या स्पर्धेत होता. उत्स्फूर्त प्रतिसादात माननीय संपदा वागळे यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले. माननीय आशाताई कुलकर्णी, माननीय अरुंधती भालेराव आणि माननीय पुष्पा लेले या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. पथनाट्य स्पर्धेचे निरीक्षक माननीय मेधाताई सोमण, माननीय हर्षदा बोरकर, माननीय पल्लवी केळकर यांच्या उपस्थितीत स्पर्धकांमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. तसेच घोषवाक्य स्पर्धेच्या परीक्षक माननीय विजया पंडितराव, माननीय पद्मा हुशिंग, माननीय वृंदा टिळक यांच्या उपस्थितीने एक बहार आणली. राज्ञीच्या कार्यकारी संचालिका वैशाली गायकवाड यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर तेजस्विनी महिला संमेलनाच्या संयोजक यांनी डॉक्टर अश्विनी बापट यांनी 28 जानेवारी 2024 रोजी काशीनाथ घाणेकर येथे होणाऱ्या महिला संमेलनाचे स्वरूप सांगून स्पर्धेबद्दलचे मनोगत व्यक्त केले. तसेच तेजस्विनी महिला संमेलनाच्या समन्वयक डॉक्टर अंजली गांगल यांच्या अध्यक्षतेखाली सर्व गटप्रमुखांनी आणि व्यास क्रिएशन प्रस्तुत राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशनचा समन्वयक गायत्री डोंगरे व सर्व टीमने संपूर्ण स्पर्धेचे आणि बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाचे नेटके आयोजन आणि नियोजन केले होते. संपूर्ण स्पर्धा सुरुवातीपासून शेवटपर्यंत रंगत गेल्यामुळे स्पर्धकांचे तिथून पाय निघत नव्हते. ठाणे शहरात अशा स्पर्धा कायम होत राहतील याचे वचन घेऊन या कार्यक्रमाचा समारोप राजमाता जिजाबाई ट्रस्ट ठाणे पूर्व या संस्थेच्या अध्यक्ष माननीय प्रतिभा नातू यांच्या मनोगताने करण्यात आला. आता परीक्षाच आहे आज इथे दुपारनंतर बक्षीस वितरण समारंभ ही उत्तमरित्या पार पाडलेला आहे. सगळ्यांना सन्मानपत्र, पुस्तक भेट, सहभाग प्रमाणपत्र देऊन बक्षीस समारंभ उत्कृष्टरित्या पार पडलेला आहे. महिला सबलीकरण ह्या विषयावर किती उत्तम पथनाट्य सादरीकरण होऊ शकतं आणि समाज प्रबोधन पथनाट्याद्वारे किती उत्कृष्टरित्या आपण पोहोचवू शकतो ह्याचं उत्तम उदाहरण आज खरं तर ह्या पथनाट्य स्पर्धेद्वारे आम्हाला देता आलंय. त्यामुळे अशाच स्पर्धा आपण महिलांसाठी कायम आयोजित करत राहूया असं आयोजक म्हणून आम्हाला खरं तर खूप उत्साह वाटतो या सगळ्या बाबतीत. धन्यवाद. खरं तर महिला सबलीकरण हा विषय महिलांपर्यंत पोहोचावा आणि तो कोणत्या ह्याच्यातनं आपल्याला मांडता येऊ शकतो त्याच्यासाठी खूप आपण मोठे नाटक बसवणं किंवा फक्त पिक्चरद्वारे किंवा वेगवेगळ्या माध्यमांमधनंच पोहोचवतं असं नाही. पथनाट्य हे अगदी साधं सोपं तुमच्या रोजच्या जीवनातलं माध्यम आहे आणि पथनाट्य हे जिथे आता मीडिया हे एवढ्या सगळ्या क्षेत्रामध्ये मोठं होत आहे त्याच्यातनं पथनाट्य ही कला लोप पावत चालली आहे असं कुठेतरी वाटत असताना आज आपण त्याला एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्यानंतर आज आपल्याला कळलंय की खरंच ही कला अजूनही तेवढीच जिवंत आहे. कर परताव्यासाठी समाजसेवा करू नका, अभिनेत्री सुकन्या मोने यांची अपेक्षा. TDS आणि इन्कम टॅक्स भरायला बरं पडेल म्हणून समाजसेवा करू नका, तर प्रत्येकाने आपल्या मिळकतीतील थोडे तरी समाजसेवेसाठी देणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा लोकप्रिय मराठी अभिनेत्री सुकन्या मोने कुलकर्णी यांनी व्यक्त केली. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत सोमवारी सुकन्या मोने यांची मुलाखत माधुरी तांबणे यांनी घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. ठाण्यातील सरस्वती शाळेच्या प्रांगणात गेल्या 9 जानेवारीपासून सुरू असलेल्या 38व्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचा समारोप सोमवारी झाला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी प्रास्ताविक
महापर मनोगत व्यक्त करताना गेली 38 वर्ष एकाच ठिकाणी सुरू असलेल्या या चळवळीचा आढावा घेतला. ठाणे ही सांस्कृतिक राजधानी आहे अशा प्रकारच्या व्याख्याने ही आपली गरज व भूक असून यामुळे माहितीचे दालन खुले होते असे सांगितले. तर आभार प्रदर्शन शरद पुरोहित यांनी केले. माळगी व्याख्यानमालेच्या समारोपाचे पुष्प गुंफताना गायली आरती अंकलीकर टिकेकर यांच्याऐवजी ऐनवेळी मुलाखतीसाठी बोलावलेल्या अभिनेत्री सुकन्या मोने यांना माधुरी तांबणे यांनी विविध विषयांवर बोलते केले. सुकन्या यांनीही मनोरंजन सृष्टीत साकारलेल्या तसेच आयुष्यात धिटाईने सामना केलेले प्रसंग दिलखुलासपणे श्रोत्यांसमोर उलगडले. आणि भगिनींनो, व्याख्यानमाला कधी सुरू होते तर 38 वर्ष आलेले समोर आहेत. इमारत आता तिकडे नवीन इमारत होते, कधी तिकडच्या ग्राउंडवर झालेली आहे, कधी इकडच्या. तुमचा चेहरा किती एक्सप्रेसिव्ह आहे त्यामुळे. बघा, लोकांची मागणी करावंच लागेल. वैजयंती म्हणजे कृष्णाच्या गळ्यात जी माळ आहे वैजयंती, तिची ही गोष्ट आहे. त्याच्यामध्ये ही जी गवळण आहे ती नेहमी बाकीच्या गवळणींना घडे सजवून देत असते आणि बाकीच्या गवळणी सगळ्या पाण्याला जातात. पाण्याला जात असताना इकडे तिकडे लक्ष मात्र असतं, कारण कुठेतरी झाडामध्ये कान्हा लपून बसलेला आहे आणि तो कान्हा ह्या प्रत्येकीचे घडे फोडतो आणि तेव्हा त्यांना आपलं जीवन सार्थक झाल्यासारखं वाटतं. वैजयंतीच्या मनात विचार येतो की मी सुद्धा माझा घडा सजवते बाकीच्यांपेक्षा वेगळा, तरी सुद्धा हा कान्हा माझा घडा कधीच फोडत नाही. असं कसं? तिच्या मैत्रिणी तिला समजावतात, अगं वेडे, तू अशी छान नटून थटून अशी ये, मग कान्हा तुझाही घडा फोडेल बरं का. एके दिवशी छान साजशृंगार करून ही वैजयंती आपला घडा घेऊन निघते. इकडे तिकडे नजर असते, कुठे कान्हा लपलाय का. बाकीच्या सख्यांचे मात्र घडे फोडलेत, माझा नाही. असं अनेक वेळेला होतं. शेवटी एक दिवशी विचार करते, ह्यापुढे मी हे काहीही करणार नाही. अशीच ती जाते आणि कृष्णाला म्हणते, असं का वागतोस माझ्याबरोबर? मला कधी भेटणार तू? एवढा साजशृंगार मी करते तुझ्यासाठी, पण तू मात्र मला दिसत नाहीस. हे माझं जीवन व्यर्थ आहे. शेवटी तिची मैत्रीण म्हणते, येईल, तुझाही कान्हा तुला नक्की भेटेल. तशीच निराश होऊन घडा घेऊन निघते. मैत्रिणीबरोबर जाते. अजिबात तिचं मन नसतं. पुन्हा इकडे तिकडे बघते, कुठेच तिला कान्हा दिसत नाही. निराश होऊन पाणी भरून जायला लागते. रोजचा तोच दिवस, पण कान्हा काही भेटत नाही. आपलं आयुष्य असंच व्यर्थ जाणार असं म्हणत असतानाच अचानक घागर फुटते आणि संपूर्ण पाण्याने भिजून जाते आणि नखशिकांत भिजून जाते. आणि तेव्हा तिला कळतं, कान्हा, आज कान्हाने माझी घागर फोडली. आता माझे जीवन सार्थक झालं. आता मला दुसरं काही नको. हे जीवन सार्थक झालं. आणि त्याच्यातच ती रममाण होते. एक दिवशी मैत्रीण येते आणि म्हणते, वेडे, तुला माहिती आहे का तुझा कृष्ण तुझ्यावर किती प्रेम करतो? ती म्हणते, कृष्ण आणि माझ्यावर? त्याच्या गळ्यात जी माळा आहे ना, त्या माळेचं नाव काय तुला ठाऊक आहे का? ती म्हणते, काय? त्याच्या गळ्यात जी माळ आहे त्याचं नाव आहे वैजयंती. काय सांगतेस? माझ्या कृष्णाच्या गळ्यात माझी माळ आहे?
धन्य झाले मी, सार्थक झालं माझं जीवन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व किरण नागती यांच्या पुढाकाराने नौपाडा विभागात मंदिर स्वच्छता अभियान. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नौपाड विभागात प्रत्येक मंदिरात सण उत्सव साजरा करण्यासाठी पूर्वतयारी म्हणून मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व नौपाडा विभाग प्रमुख तसेच स्वामी भक्त किरण विष्णू नागती यांच्या पुढाकाराने श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्रातील सेवेकऱ्यांनी नौपाडा विभागात मंदिर स्वच्छता अभियान या माध्यमातून जास्तीत जास्त मंदिराची स्वच्छता सकाळी 6 वाजल्यापासून करण्यात आली. श्रीराम मंदिर, भास्कर कॉलनी नौपाडा, संतोषी माता मंदिर, ब्राह्मण सोसायटी, श्री हनुमान मंदिर, गावडेवाडी, बी केबिन, तुळजाभवानी मंदिर, सर्व्हिस रोड, श्री साईबाबा मंदिर, भांजीवाडी, शंकर मंदिर, हिंदू कॉलनी, पंपिंग स्टेशन अशा विविध मंदिराची स्वच्छता या अभियानाअंतर्गत करण्यात आली. या अभियानात किरण नागती यांच्या नेतृत्वात संजय पवार, आनंद, अशोक दिघे, राकेश साळुंके, रघुनाथ रसाळ, विजय डावरे, अशोक कदम, दिनेश सकपाळ, रमाकांत चौधरी, कमलाकर पाटील, हर्षल आठवले, तुषार लोकरे, मनोज पापफुले, जयराम पांचाळ, साहिल मिश्रा, अथर्व नागती व इतर श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्रातील सेवेकरी तसेच महापालिका कर्मचारी सहभागी होते. स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी कोपिनेश्वर मंदिरामध्ये स्वच्छता अभियानाचा शुभारंभ केला आणि त्यांच्याच आदेशानं आम्ही नौपाडा विभागातील सर्व मंदिरांचं हे जे काय स्वच्छता अभियान आहे, ती मोहीम आहे, ती हातात घेतलेली आहे. कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से, न रोको आज धोने जय जय श्री राम, जय श्री राम. कहानी से बहुत खुश है मेरे आंसू के प्रभु के काम आए हैं. जय भवानी, जय शिवानी. जय श्री राम, जय जय श्री राम, जय जय श्री राम. सियावर रामचंद्र की.